नमस्कार. आज दिनांक 22 फेब्रुवारी. जगाच्या आणि भारताच्या पटलावर या दिवशी अनेक घडामोडी घडल्या आहेत आणि त्यांची नोंद इतिहासात घेण्यात आली आहे. चला तर मग याच घडामोडींचा आढावा घेऊया आजच्या दिनविशेष भागात. 22 फेब्रुवारी 1856 रोजी स्वामी श्रद्धानंद यांचा जन्म पंजाबमधल्या जालंधर जिल्ह्यातल्या तलवान गावात झाला. स्वामी श्रद्धानंद हे एक शिक्षण तज्ञ, स्वातंत्र्य सैनिक आणि आर्य समाजाचे भिक्षू होते, ज्यांनी स्वामी दयानंद सरस्वतींच्या शिकवणीचा प्रचार केला. 1920च्या शतकात हिंदू सुधारणा चळवळ आणि शुद्धी चळवळीमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. 1902 मध्ये त्यांनी हरिद्वार जवळ कांगरी इथे गुरुकुल स्थापन केलं होतं. ते गुरुकुल आता कांगरी विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं. स्वामीजींनी तेज आणि अर्जुन या नावाची 2 वृत्तपत्रही स्थापन केली होती. 1923च्या शेवटी स्वामीजी भारतीय हिंदू शुद्धी सभेचे अध्यक्ष बनले आणि धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी त्यांनी मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत इतर धर्मात धर्मांतर केलेले अनेक हिंदू मोठ्या संख्येने मायदेशी परतले. यापूर्वी स्वामी श्रद्धानंद यांनी 1922 साली दिल्लीच्या जामा मशिदीत भाषण केलं होतं आणि त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात वेदमंत्रांनी केली होती. जगाच्या इतिहासातला हा एक विलक्षण क्षण होता. 23 डिसेंबर 1926 रोजी स्वामीजींची त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी अब्दुल रशीद या मुस्लिम कट्टरपंथ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. स्वामी श्रद्धानंद धर्मांधतेचे बळी ठरले होते. येणाऱ्या पिढ्यांच्या आठवणीत मात्र स्वामी श्रद्धानंद हे सदैव जिवंत राहतील. 22 फेब्रुवारी 1997 रोजी स्कॉटलंडमधल्या रोझलिन इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी क्लोन केलेल्या मेंढ्या तयार केल्याची घोषणा केली होती. या क्लोन केलेल्या मेंढीचा जन्म जरी 5 जुलै 1996 रोजी झालेला असला तरी त्याची घोषणा मात्र नंतर करण्यात आली. अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री डॉली पार्टन यांच्या नावावरून या मेंढीचं नाव ठेवण्यात आलं. शास्त्रज्ञांनी पेशींचं क्लोनिंग करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यासाठी सेल न्यूक्लिअर ट्रान्सफरचं तंत्र अवलंबलं गेलं. वयाच्या 2ऱ्या वर्षी डॉलीनं तिच्या पहिल्या कोकराला जन्म दिला. त्यानंतर तिने आणखीन 5 पिल्लांना जन्म दिला. नंतर मात्र डॉलीची प्रकृती ढासळू लागली आणि त्यानंतर 14 फेब्रुवारी 2003 रोजी डॉलीला औषधांचा ओव्हरडोस देऊन इच्छामरण म्हणून तिचा मृत्यू झाला. डॉलीचं पोस्टमॉर्टम केला असता तिला फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचं निष्पन्न झालं. डॉलीचा मृतदेह आजही आपल्याला स्कॉटलंडच्या राष्ट्रीय संग्रहालयात बघायला मिळतो. 22 फेब्रुवारी 1732 रोजी अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म न्यूयॉर्क शहरात झाला. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन हे जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावरून ठेवण्यात आलेलं नाव आहे. 30 एप्रिल 1789 रोजी युनायटेड स्टेट्सचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या पदाची शपथ घेतली होती. 1789 ते 1797 पर्यंत त्यांनी अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिलं. जॉर्ज वॉशिंग्टन यांनी अमेरिकेला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. आजच्याच दिवशी म्हणजे 22 फेब्रुवारी 1994 साली भारतीय संसदेने 1/3 काश्मीर परत मिळवण्याचा संकल्प सोडला होता. हा संकल्प भारतीय संसदेने अगदी एकमुखाने ठराव पास करून सोडला होता. त्याच अनुषंगाने 22 फेब्रुवारी हा दिवस POJK संकल्प दिवस म्हणून पाळला जातो. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे गिळंकृत केलेल्या जम्मू आणि काश्मीरचा भाग परत मिळवण्याच्या अनुषंगाने हे एक सकारात्मक पाऊल आहे असं म्हणलं जातं. आज विश्वकर्मा जयंती. माघ शुद्ध त्रयोदशीला विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते. या दिवशी देवतांचे शिल्पकार विश्वकर्मा यांची विशेष पूजा केली जाते. असं म्हणतात की विश्वकर्मा यांनी पृथ्वीवर अनेक महाल, वास्तू, शस्त्र यांची निर्मिती केली. इंद्रदेवांच्या वज्रासह श्रीकृष्णाची द्वारका नगरी, पांडवांसाठी इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर नगर आणि रावणाच्या लंकेची निर्मिती ही विश्वकर्मा यांनी केल्याचं म्हटलं जातं. विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी अनेक जण घर, कार्यालय, फॅक्टरी, मशीन्स यांची पूजा करतात. तर हा होता आजचा दिनविशेष स्पेशल भाग. असेच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपलं ऋतम मराठीचं YouTube चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.